नमस्कार. पूज्य स्वामी विज्ञानानंद प्रथम चिंतक निव्वय तत्वज्ञान यांनी ज्या अनेक पद्धतींचा अवलंब केला की माणसाचं भविष्य का समजणं आवश्यक आहे, तो भविष्याचा अभ्यास काय केला पाहिजे, तर माणसाला भविष्याची खूप चिंता असते आणि त्याचे सुखदुःख त्या भविष्याशी संबंधित असतात आणि म्हणून त्यांनी भविष्य समजून घेण्याच्या आणि त्या बदलण्याच्या काही पद्धती विकसित केल्या. त्यात एक बायोरिदम पद्धत होती. आता बायोरिदम पद्धत जी आहे ती डॉक्टर विल्यम फ्लिस यांनी मागच्या शतकाच्या म्हणजे या शतकाच्या सुरुवातीला त्यांनी ती शोधून काढली. आता बायोरिदम म्हणजे काय, तर त्यांनी असं म्हटलेलं आहे, ते ही ऑब्झर्व्ड ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह फेजेस इन फिजिकल, इमोशनल, मेंटल एस्पेक्ट्स ऑफ ह्युमन्स. फ्रॉम दीज ऑब्झर्वेशन्स ही डिराइव्ड द प्रिन्सिपल ऑफ बायोरिदम्स. द फिजिकल कर्व विथ इट सायकल ऑफ 23 days, द इमोशनल कर्व विथ 28 days अँड मेंटल कर्व विथ 33 days. म्हणजे त्यांनी असं सांगितलं की माणसाच्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे सायकल्स आहेत. आता मी मागच्याच उल्लेख केला की झोपण्याची निद्रा सायकल आहे, श्वसनाची एक सायकल आहे, हार्टबीट्स आहेत, त्याच्यानंतर मेंदूतल्या लहरी आहेत. प्रत्येकाची सायकलिकल पद्धतीने बॉडीमध्ये काही इन्व्हॉल्युटरी सिस्टम्स काम करतात. तर त्यांनी सांगितलं बायोरिदम्स शरीरामध्ये सायकल्स आहेत. मला 1988-89 मध्ये मी हे वाचलं होतं मासिकमध्ये, पहिल्यांदा स्वामीजींनी लिहिला होता लेख. आणि त्यांनी सांगितलं होतं की बायोरिदम मध्ये कसं की शरीरामध्ये तुमच्या काही एक सायकल्स तयार होतात. बदल फिजिकल ते 23 दिवसानंतर एक सायकल पूर्ण होते, इमोशनल होते 28 दिवस याच्यानंतर, आणि इथे मेंटल आणि इंटेलेक्च्युअल म्हटलेलं आहे तर ती होते 33 दिवसांची. आता तुमच्या जन्मतारखेप्रमाणे तुम्ही आतापर्यंत किती सायकल्स तुमच्या लाईफमधल्या पूर्ण झाल्या आणि पुढच्या महिन्यामध्ये कोणती तारीख तुम्हाला अनुकूल प्रतिकूल आहे हे सांगता येतं. आता बायोरिदम मध्ये काय होतं की एक जे रिदम आहे तो तुम्हाला समजा एक ऍक्सिस आहे आणि त्याच्या वरती वेव्हज आहेत. तर वरती म्हणजे हाय लेवल आणि खाली लो. तर अनुकूल आणि प्रतिकूल तारखा तुम्हाला कोणत्या ते शोधता येतात. आता तुम्ही जर इंटरनेटवर गेलात ना तर बायोरिदमवर इतक्या वेबसाईट्स आहेत की तुम्ही जन्मतारीख टाकली की तुम्हाला पटकन ग्राफ मिळतो. इव्हन ते ग्राफ कसे वाचायचे याचे सॉफ्टवेअर्स आहेत. म्हणजे बायोरिदमवर गेल्या 20 वर्षामध्ये प्रचंडच क्रांती झालेली आहे. आणि त्यासाठी मी वेगवेगळे सांगायची गरज नाही, फक्त मी निव्वय तत्वज्ञान इथे असं सांगतोय की स्वामीजींनी असं सांगितलं की बायोरिदमच्या ज्या सायकल्स आहेत किंवा समजा पुढच्या 3 महिन्याच्या सायकल्स बायोरिदममध्ये असतील आणि त्यातला मला अनुकूल काळ एखादा असेल, प्रतिकूल असेल, तर मन ही एक अशी विलक्षण ताकद आहे की एखादी सायकल तुम्ही चेंज करू शकता. म्हणजे स्वामीजींनी भाग्ययोगमध्ये पण उल्लेख केलेला आहे की एखादा माणूस प्रतिकूल परिस्थिती बदलू शकतो. म्हणजे नेमकं काय, तर ते मनाच्या लेवलच होतं. तर या ज्या बायोरिदम सायकल्स आहेत याच्यातल्या काही तारखा आपण जर अनुकूल प्रतिकूल वातावरण असेल तर आपण ते चेंज करू शकतो. तर या पद्धतीने याच्यामध्ये आता जो रिपोर्ट आहे, तर तुम्ही जर तुमची जन्मतारीख पाठवली तर ह्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला बायोरिदमचा आलेख, त्याच्याबरोबर तुमची फिजिकल स्ट्रेंथ. आता मी इथे तुम्हाला एका नेत्याचा उल्लेख करतो सध्याच्या याच्यात. करंट चीफ मिनिस्टरचा माझ्यासमोर आलेख आहे पुढच्या महिन्याचा. फिजिकल 92% आहे त्यांचं प्रायमरी रिदम्स, स्पिरिच्युअल आहे 53%, इमोशनल म्हणजे भावनिक आहे 37%, इंटेलेक्च्युअल आहे 13%, एस्थेटिक 100%, अवेअरनेस 30%, इंट्युशन 28% आणि प्रायमरी ॲव्हरेज 14%. तर हे रिपोर्ट कसे असतात, हे वाचायचे कसे आणि ह्याचा अर्थ कसा काढायचा, अशी एक सेवा आता या www.bhaskarjoshi.com या वेबसाईटवर सुरू करत आहोत. आणि त्यासाठी आपण एवढंच करायचंय की एक फॉर्म तिथे आपल्याला दिले असेल, नाव, वय, पत्ता, उमेदवार, पक्ष सर्व आपण टाकायचं, आपली जन्मतारीख फक्त टाकायची आणि ती जन्मतारीख टाकल्यानंतर आपल्याला ईमेलनी एक रिपोर्ट आणि त्याच्यावरचे उपाय. तर साधारण तुम्हाला 1 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीचा आलेख तुम्हाला मिळू शकेल. 4 आठवड्यांचा किंवा 14 आठवड्यांचा, असं 2 आलेख आम्ही देऊ शकतो. आणि या आलेखाच्या मार्फत तुम्हाला प्रतिकूल काळ अनुकूल कसा करायचा, त्यासाठी काय उपाय करायचे आणि त्यासाठी मनोबल कसं वापरायचं याबद्दलचे त्यात आपण उपाय देणार आहोत. तर जास्तीत जास्त उमेदवारांनी या सेवेचा लाभ घ्यावा असं माझं आव्हान आहे. आणि नवतंत्रज्ञान, नवीन शक्ती ह्याची आपल्या शक्तीला, विचारांना, उपक्रमाला जोड द्यावी आणि त्याप्रमाणे निवडणुकीत यश मिळवावं. यासाठी सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद.